जय हिंद मित्रांनो. तर बघा, आजचा हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे तुमच्या सिलेबसशी रिलेटेड नसून हा आपल्या मराठी माणसाच्या इतिहासाशी रिलेटेड व्हिडिओ असणार आहे. तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेशवा बाजीराव यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, पेशवा बाजीराव यांचा जन्म जो आहे हा 1700ला आपल्याला म्हणता येईल 1700च्या काळात झाला व यांचा मृत्यू हा 1739ला झाला. या त्यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय केलं, कशा प्रकारच्या मोहिमा त्यांनी केल्या, कशा प्रकारचे त्यांचं कौशल्य, युद्ध कौशल्य होतं, हे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य व त्या स्वराज्याचं जे वृक्ष होतं त्याच्या भोवती आलेली खूप सारी संकटे, हे आपल्याला म्हणता येईल ते संपून त्या स्वराज्याचं एक वटवृक्ष हे पेशवाईच्या काळात सुरू झालं. बाळाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दीपासून आपल्याला म्हणता येईल मराठ्यांची सत्ता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली, ग्रो होण्यास सुरुवात झाली. तदनंतर 1700ला बाळाजी विश्वनाथ यांचा मुलगा बाजीराव बल्लाळ आपल्याला पेशवा या पदावरती आलेला बघायला मिळेल व पेशवा बाजीराव यांच्या आयुष्यावरती आलेला चित्रपट म्हणजे बाजीराव मस्तानी, या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. कुठल्याही प्रकारे कुठल्याच गोष्टीचं तथ्य नसलेलं जे दाखवण्यात आलेलं आहे. फक्त बाजीराव पेशवा यांच्यासारख्या एका महान पेशव्याची, महान सेनापतीची तुम्ही जर एकच बाजू दाखवत आहात तर ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. व त्या चित्रपटामध्ये त्यांनी तेच केलेलं आहे. तर बघा, तदनंतर 1700ला जन्म झालेले पेशवा बाजीराव यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी पहिली लढाई यांच्या डोळ्यांनी बघितली. वयाच्या 20व्या वर्षी पेशवा या पदावरती आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळेल लढाई लढण्यास सुरुवात केली व त्यांनी घेतलेला एक संकल्प म्हणजे मराठी साम्राज्य अटकपासून कटकपर्यंत जे पोचवायचं होतं हे ध्येय आपल्याला त्यांच्या याच्यातून बघायला मिळतं. तर त्यांना इतिहासकार स्वराज्याचे दुसरे संस्थापक सुद्धा म्हणतात, कारण की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे पेशवा बाजीराव यांच्या काळामध्ये दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोचलेलं होतं. दिल्लीच्या तख्तापर्यंत कसं जाऊन पोचलेलं होतं, तर बघा, बाजीराव पेशवा फक्त 500 सैनिक घेऊन एक दिल्लीच्या दारावरती उभे राहिले. यमुनेच्या काठावरती उभे असताना जशी ही बातमी दिल्लीच्या शासकाकडे, मुघलाकडे पोहोचते, मुघलाला कळतं की बाजीराव हा त्याच्या सैन्यासोबत दिल्लीच्या बाहेर उभा आहे. तर दिल्लीचा शासक दिल्ली सोडून पळून जातो व बाजीराव पेशवा तिथे 3 दिवस राहतात. तर तो शासक 4थ्या दिवशी दिल्लीमध्ये वापस येतो. तर बघायला मिळेल की बाजीराव पेशवा यांचं व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचं युद्ध कौशल्य आहे किंवा त्यांचं जे कॅरेक्टर आहे कशा प्रकारे असतं. तर आपल्याला सर्वांना माहित आहे, दिल्लीलाही तत्पर राखतो महाराष्ट्र माझा, हे जे वाक्य आहे हे बाजीराव पेशवा म्हणजेच बाजीराव बल्लाळ यांच्या या आयुष्यावरती जे आहे हे एकदम उत्तमरित्या फिट बसतं. तदनंतर बघा, त्यांनी केलेल्या महत्वाच्या लढायांमध्ये इतिहासामध्ये सर्वात उत्कृष्ट लढायांपैकी एक म्हणजे पालखेडची लढाई. पालखेडची लढाई बघा, पालखेडच्या लढाईमध्ये आपल्याला बघायला मिळेल की यांची जी पालखेडची लढाई आहे ते कोणाबरोबर झाली, तर निजाम उल मुल्क हा जो एक मुघल सेनापती व नंतर जाऊन हैदराबाद मध्ये आणि यांची जी स्थापन केलेली सत्ता होती ती, तर बघा, हा निजाम उल मुल्क जो आहे
हा औरंगजेबाचा एक विश्वासपात्र सेनापती व तदनंतर त्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. अशा व्यक्तीला त्यांनी जे आहे एक नाही तर 2 वेळा हरवलेला आहे या व्यक्तीला. तदनंतर बघा, बाजीराव पेशवा यांनी माळवा आणि बुंदेलखंड त्यांच्या ह्या 2 मोहिमा सुद्धा ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची आपल्याला म्हणता येईल 1737ला झालेली दिल्लीची जी मोहीम आहे हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तदनंतर त्यांची 1738ला झालेली भोपाळची लढाई ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या या खूप मोठ्या प्रमाणावरती लढलेल्या लढाया ज्या आहेत त्या मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी होते. त्याच्यामध्ये बघायला मिळेल मी तुम्हाला ज्या लढाया सांगितल्या त्या लढाया भारतामध्ये वर म्हणजेच दिल्लीकडे जात आहेत, म्हणजेच अटक पर्यंत जात आहेत. तर बघा, तदनंतर बघायला मिळेल बाजीराव पेशवा यांची युद्ध कौशल्य, बाजीराव पेशवा यांची युद्धनीती. बाजीराव पेशवा हे कधीही त्यांच्यासोबत पायदळ सेना जी आहे हे ठेवायचेच नाही, किंवा ठेवायचे तरीही खूप कमी प्रमाणात ठेवायचे. हे किंबहुना जे आहे आपल्याला बघायला मिळेल घोडदळाचाच वापर करायचे. घोडदळाचा वापर का, तर घोडदळाचा वापर करून जो रस्ता 15 दिवसाचा आहे बाजीराव पेशवा तो रस्ता 7 दिवसामध्ये कव्हर करायचे. तो शत्रूला हे कळायचंही नाही की बाजीराव पेशवा हे त्याच्या दारावरती येऊन उभे आहेत, व त्या शत्रूला युद्धासाठी तयार होण्यासाठी जो लागणारा वेळ होता तो वेळ त्याला मिळायचा नाही. ही एक स्ट्रॅटेजी आहे, किंवा ही एक जे घोडदळाचा उत्तम वापर आहे हा जो बाजीराव पेशवा यांनी केला. त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळेल की बाजीराव पेशवा यांनी खूप साऱ्या लढाया ज्या आहेत भारतामध्ये जिंकल्या. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती जो भारतामध्ये होऊन गेला व भारतीय इतिहासाने आपल्याला बघायला मिळेल तो कुठेतरी हरवला, भारतीय इतिहासामध्ये तो कुठेतरी हरवला. अशा प्रकारचा व्यक्ती म्हणजे बाजीराव पेशवा. बाजीराव पेशवा हे त्यांची राजनीती, तर बाजीराव पेशवा राजनीतीमध्ये सुद्धा तेवढेच चातुर्य, त्याच्या राजनीतीवरती तेवढा जो हात होता हा हात बळकट होता. बाजीराव पेशवा यांचा इतिहासकार किंवा इतिहासामध्ये वर्णन असं सापडतं की कुठल्याही शासकाला बाजीराव पेशवा याच्याकडून जे आहेत या 2च गोष्टीचं आपल्याला म्हणता येईल भय असू शकतं की कुठून येणार आणि कधी येणार. हे अशा प्रकारचं भय स्वतःचा एक पूर्ण भारतामध्ये दबदबा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाजीराव पेशवा. बाजीराव पेशवाच्या कारकिर्दीनंतर मराठा सत्तेने कधीच मागे वळून बघितलं नाही. मराठा सत्ता ही पानिपतच्या 3ऱ्या लढाईपर्यंत तशाच प्रकारे जी आहे ते चालत राहिली व तशाच प्रकारचे कार्य करत राहिली, व तंजावर पर्यंत पोहोचलेली मराठ्यांची सत्ता, या सत्तेमध्ये सर्वात मोठं योगदान म्हणजे बाजीराव पेशवा यांचं होतं. तर अशा व्यक्तीच्या आयुष्यावरती आलेला चित्रपट बाजीराव मस्तानी हा फक्त त्यांची बुंदेलखंडवरची मोहीम व त्या मोहिमेशी रिलेटेड आहे. तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती जर चित्रपट जर काढायचा झाला तर त्यांचा जर चित्रपट किंवा त्यांचा जर जो इतिहास आपण बघतो, त्यांचा जीवन ते मृत्यू हा इतिहास जो आहे इतिहासाचे 20 वर्ष त्यांचं ते बालपण आणि 20 वर्ष जी युद्धाची आहेत हे एक अलौकिक काळ आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेलं चारित्र्यवान किंवा
युद्धनीतीत एकदम आपल्याला म्हणता येईल युद्धनीतीमध्ये उत्कृष्ट व राजनीतीमध्येच तेवढे बळकट असलेले पेशवा बाजीराव यांचं आयुष्य, त्यांचा मृत्यू हा 1739ला आजाराने झाला. त्यांचा मृत्यू हा आजाराने झाला कारण की ते सतत युद्धामध्ये असायचे. युद्धामध्ये नसले तर कुठल्या ना कुठल्या मोहिमेवरती असायचे. मोहिमेवरती असणे म्हणजे सतत घोड्यावरती फिरणे. काही इतिहासकार तर त्यांचं वर्णनही असं करतात की बाजीराव पेशवा याला जेवण करण्यासाठी थांबायची गरज नव्हती. हे घोडस्वारीमध्ये एवढे पारंगत होते की हे घोड्यावरती चालत असतानाच जेवण करायचे. असं वर्णन असलेला जो आपल्याला म्हणता येईल महान पेशवा, जो या इतिहासाची जी विडंबना आहे, जो ज्या पेशव्याबद्दल आज कोणी सांगत नाही, कोणी ऐकत नाही, असा हा एक उत्तम शासक. तो मराठ्यांची सत्ता पूर्ण भारतामध्ये पसरवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणी दिला असेल तर पेशवा बाजीराव यांनी दिला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपला जो सिलेबस चालू होता त्याच्यासोबत. जय हिंद, जय भारत.